हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर मस्त पाऊस पडतो आणि पावसामध्ये सर्वात आधी आपल्याला आठवते ती म्हणजे भजी आणि त्याच्यासोबत चहा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा बटाट्याच्या मिक्स भजीची रेसिपी। तर रेसिपी लास्टपर्यंत बघा। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांद्यांना स्वच्छ धुवून घेतलं, पील ऑफ करून घेतलं, म्हणजेच कांद्याची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि जे कांद्याचा जो आईचा भाग असतो म्हणजे जो येलोइश भाग असतो तो काढून घेतलेला आहे। आता त्यानंतर कांद्यांना मी लांब उभं असं स्लाइसेसमध्ये पातळ चिरून घेतलेलं आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते तसंच एकदम लांब लांब असा कांदा कापून घ्यायचा आहे। आता कांदा सर्व इथे कापून झाल्यानंतर कांद्याला मी व्यवस्थितपणे कुस्करून घेणार आहे, म्हणजेच कांद्याचे लच्छे तयार करून घेणार आहे। जे कांद्याचे जे पाकळ्या आहेत त्या एकमेकांपासून सोडवून मस्त लच्छे तयार करून घेतले की मग आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांना थोडंसं मी जाडसर असं कट केलेलं आहे, एकदम बारीक चॉप नाही करायचं आहे, कारण की जर लहान मुलं खातील तर ते तिखट लागू शकतं। आता इथे मी एक किसणी घेतलेली आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत। जर बटाटा मोठा असेल तर एकच बटाटा घ्यायचा आहे। इथे 2 बटाटे मी घेतलेत कारण की बटाटे लहान आहेत आणि बटाट्याला व्यवस्थितपणे मी इथे किसून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये बघा जसं मी बटाटा किसलेला आहे तसाच किसायचा आहे आणि इथे कच्च्या बटाट्याचा वापर करायचा आहे। आता त्यानंतर एक मूठ भरून इथे मी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरला सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे। कोथिंबीर भजीमध्ये नक्की टाका, फ्लेवर भजीचे खूप चांगले येतात। आता हे सर्व जिन्नस मी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतले। सर्वात आधी स्लाइसेसमध्ये कट केलेले कांदे घेतले, मग हिरवी मिरची जी बारीक चिरलेली आहे ती घेतली, त्याचबरोबर किसून घेतलेले बटाटा घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतली। आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे इथे तीळ टाकून घेतली। जे टेबलस्पून असतात त्या टेबलस्पूनने 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतले। पाव छोटा चमचा इथे मी हिंग टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला टाकलेला आहे। तर लाल तिखट इथे तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकून घेतली आणि पाव छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे। आता या सर्व जिन्नसला या कांदा बटाट्यामध्ये चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं। वेजीजमध्ये अगोदरच हळद मीठ मसाला टाकल्यामुळे वेजीजला चांगलं पाणी सुटणार, म्हणजेच कांद्याला पाणी सुटणार आणि आपल्याला नंतरचा अंदाज येणार। तर सर्वात आधी मी काय केलं, व्यवस्थितपणे ह्या वेजीजमध्ये मसाले चांगले मिक्स करून घेतले। मग मी याच्यामध्ये 4 चमचे म्हणजे 4 टेबलस्पून इथे बेसन वापरलेले आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी तांदूळाचं पीठ टाकलं। तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, असेल तर नक्कीच वापरा, त्याच्याने कुरकुरीतपणा थोडा एक्स्ट्रा येतो। आता अगोदरच हळद मीठ आणि मसाला टाकल्यामुळे ज्या कांद्याला पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये व्यवस्थितपणे कुस्करून हे पीठ जे आहे म्हणजे जे भजीचं पीठ आहे ते चांगलं मळून घेतलं मी। आता त्यानंतर साईडला मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मी व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये भजी सोडून घेतली। आता भजी सोडताना इथे मी अशी कशी तरीच भजी सोडलेली आहे, म्हणजे रॅन्डम सोडलेली आहे भजी। भजीला असं गोलाकार शेप वगैरे काही दिलेला नाही आहे, रॅन्डमच भजी सोडा, त्याच्याने ती दिसते सुद्धा सुंदर आणि बाजारात जशी खेकडा भजी म्हणजेच कांद्याची भजी मिळते ना तशीच ती दिसायला सुद्धा दिसते आणि त्याचबरोबर ही भजी लवकरात लवकर तयार सुद्धा होते। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून व्यवस्थितपणे भजी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी याला फ्राय करून घेतलं। भजी जेव्हा स्क्रीनवरती दिसते त्या कलरची होईल ना तेव्हा तिला लगेचच सर्व करायची आहे। जर का जास्त वेळ तुम्ही त्याला तेलामध्ये ठेवलं तर भजी करपू शकते। तर आता गरमागरम ही जी मिक्स भजी आहे ती मी ते प्लेटमध्ये सर्व करून घेतली आणि भजीच्याच तेलामध्ये मी मस्त हिरवी मिरची फ्राय करून घेतली। तर हिरव्या मिरचीला फ्राय करताना मध्ये एकदा थोडीशी चीर मारायची आणि नंतर तिला फ्राय करून मग तीसुद्धा भजीसोबत इथे गरमागरम एन्जॉय करायची। तर मग आता मस्त पावसामध्ये ही गरमागरम कांदा बटाट्याची मिक्स भजी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।